माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांची विचारपूस। शाहूवाडीच्या पश्चिम भागातील शेंबवणेपैकी गुरववाडी येथील नदीवरती जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत सुरू असणारे तलावाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अतिवृष्टीमुळे तलावाचा भराव वाहून गेला। तलावातील पाणी गाळ तलावाखाली असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात गेल्यामुळे 30-35 एकरातील भात शेतीसह ऊसाचं नुकसान झालं। शेंबवणेपैकी गुरववाडी येथील तलावाचे अतिमंद गतीने अनेक वर्षापासून काम सुरू आहे। कासारी खोऱ्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे मातीचा भराव वाहून गेला। येथे लघु पाटबंधारे अंतर्गत तलावाचे काम सुरू झाल्यामुळे शेतकरी आनंदित होता। पावसाळ्यात तलाव फुटून भात शेतीचे नुकसान झाले। माजी आमदार सत्यजित पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेटून विचारपूस केली। ताबडतोब पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी। महसूल खाते, शेती खाते, बांधकाम खात्याच्या अधिकारी यांनी एकत्र येऊन धरण फुटीचे कारण शोधावे, असे यावेळी त्यांनी सांगितले। तलावाच्या कामात हलगर्जीपणा, पहिला ठेकेदार गेला, दुसरा आला, काम कासवाच्या गतीने सुरू। पावसाळा जवळ आला तरी मातीचा ढिगारा टाकायचं काम सुरू होतं, पाणी अडलंच नाही, उलट भात शेतीत गाळ येऊन बसला आहे, असं बहुसंख्य शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।